ना अजून आपल्याला काहीतरी करता आलं असतं की एखादी खंत तुमच्या मनात आहे की अजून मी काहीतरी करू शकलो असतो, केलंय ते भरपूर केलंय, पण तरी पण हां माझ्याकडनं हे काही राहून गेलं असं कधी वाटलं तुम्हाला? मोठी खंत म्हणजे अजून हे की बाबा ताईंनी अजून जगायला पाहिजे होतं, ही मोठी खंत आहे की देव का चांगल्या लोकांना साधी नेतो, ती एक मोठी खंत आहे पूर्ण. तेव्हा बाबा गेले, ताई गेल्या, तेव्हा पूर्ण आनंदवन का पूर्ण सगळीकडे लोकांच्या मनात हे झालं की बघ कसं झालं, माणसाने अजून जगायला पाहिजे होतं, अजून काही खूप चांगलं घडलं असतं त्यांच्या लोकांना, त्यांनी अजून हे केलं असतं, ते लोकांना सांगायचे असं करा तसं करा तसं करा, नाही का. त्यांच्यापासून लोक खूप प्रेरणा घ्यायचे, तरुण खूप प्रेरणा घ्यायचे, तर अजून तरुणांना त्यांचा लाभ मिळाला असता त्यांच्या याच्याकडे, पण ते नाही झालं. ती एक मोठी खंत आहे. म्हणजे मला सांगायला हरकत नाही तर बाबांच्या मोठी बहीण त्यांचे हे चिरंजीव आहेत आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करतात, विशिष्टतः आता ते वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे बाबा कधीतरी आपण त्यांच्या नात्यातलं आहोत म्हणून दडपण आलं होतं की फ्रीडम होतं पूर्ण की तू केलं ते आम्हाला मान्य आहे, असा काही अनुभव आहे की कधीतरी त्यांचं दडपण होतं की नाही मी स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र म्हणजे कामासाठी मला पूर्ण स्पेस दिलेला आहे, तर असा काही अनुभव आला कधी की त्यांचं काहीतरी दडपण आलं की तुम्हाला आपण त्यांच्या नात्यातलं म्हणून कामावरती काहीतरी आपण कटाक्षाने प्रामाणिकपणे ते केलं पाहिजे, नाही केलं तर काय की तुम्हाला ते मनापासून आवडत होतं म्हणून तुम्ही सेवा केली, पण असं नात्याचा आणि आता कामाचा कधी काही म्हणजे रिलेशनचं काही बाधा आली का, म्हणजे काही अडचण आली का? नाही, अशी अडचण कधीच नाही आली, कारण की कोणतेही काम करायला फ्री हँड होता, एक असं दिलं होतं आणि मी यांचा नात्यात आहे असं सांगायची गरजही पडली नाही. की काम करत होतो, जे काम चांगलं होतं करायचं होतं ते मी मन लावून करत होतो आणि मधून बाबाच सांगायचे का हा माझा भाचा आहे, सांगायची गरजच पडली नाही. मग लोक म्हणायचे तुम्ही सांगितलं का नाही, तुम्ही नात्यात आहात म्हणून. अजूनही जसं त्यांनी सांगितलं की मी सांगत नाही, पण लोकांना कळतं तेव्हा लोक विचारतात की बरं तुम्ही नात्यात आहे का? हो नात्यात आहो. तर पहिल्या दिवशी बाबांनी तेच सांगितलं की आपण आता संस्थेत आहोत, पण नाते वगैरे बाजूला ठेवायचं, पहिली संस्था बस. आणि त्याच निमित्ताने दिवाळीला मी बोलवायला गेलो म्हणजे आता ते संस्थेत नाही, मी जर गेलो प्रत्येक जण मला बोललो कोणाकोणाकडे जाईल, तर ही संस्था आहे ते सार्वजनिक वावरत असते, म्हणून असं वैयक्तिक जीवन असं नाही झालं किंवा आपण नात्यात वगैरे तसं नाही झालं. ते एक मोठी शिकवण होती आणि तिथे प्रत्येक जण असं आपलं हे करतो, संस्थेत आहे त्या संस्थेतर्फे आम्हाला सर्व मिळते फराला हे सगळे एकत्र होऊन एक कुटुंबासारखं असं सर्व प्रत्येक जण हे करतात. साधनाताई, बाबा आमटे, डॉक्टर विकास, डॉक्टर प्रकाश आमटे, पूर्ण परिवार आणि सगळ्यांनी वाहून घेतलेले आहे संस्थेसाठी. पण सामाजिक संस्थेमध्ये काम करताना किंवा तुम्ही जे काम करताय, काम करत असताना मग 24 तास ड्युटी असते, किंवा ते वेळ केव्हाही फोन येतो आणि पेशंट असं आहे तसं आहे आणि त्या अडचणी येतात त्या सोडवाव्या लागतात. पण हे 24 तास सेवा देत असताना आपल्या घरातली आपली स्वतःची मुलं आहेत, त्यांचं शिक्षण आहे, आपली पत्नी आहे, तिला काहीतरी वेळ द्यायचा असतो की आपल्या कल्चरल ॲक्टिव्हिटी असतात, स्वतःच्या नातेवाईकांकडे जायचं असतं, त्यांचे लग्न समारंभ असतात, हे सगळं करताना याच्यातून वेळ देताना तुम्हाला काही अडचण आली आणि तुम्ही ते कसं निभावले का? नाही, अडचण कधीच आली नाही. वेळ मिळायचा, वेळ काढावा लागायचा, कारण की समाजसेवाही आहे आणि आपला परिवारही आहे. परिवार सोडून समाजसेवा नाही चालत, ते तुम्हाला त्याच्याकरता वेळ काढावंच लागते. तर मुलांकरता वेळ काढत होतो. मुलं तिथेच त्यांचा जन्म झाला, सालफळीच्या इथे मुलीचा जन्म झाला डॉक्टर सालफळीकडे, मुलाचा रायपूरला झाला, पण शिक्षण वगैरे तिथेच झालं.
तिथल्याच कॉलेजमध्ये शिकले. मग नागपूरला गेले शिकायला. तर मुलीचं लग्न झालं. पोरगा आता इथे सुद्धा इथे आहे, दुबईला आहे. मुलगी पुण्याला आहे. आणि असं कधी हे वाटलं नाही की बघ कसं वेळ काढायचं काय. तेही काम चालायचं, हेही काम चालायचं. पण हे काम सोडायचं नाही. पहिले संस्था, मग आपला समाज. तर ते बाबांचीच शिकवण होती. आणि बाबा ताई पण जायच्या. सोशल होता. नातेवाईकांच्या लग्नात तिकडे तिकडे जायचं. याचा अर्थ नाही की त्यांनी तेच हे करायचं, समाजकार्यही करायचं, तेही करायचं. सोशल वर्क समाजाशी जुळून तुम्ही करू शकता. मग ते ॲक्सेप्टेड झालं असतं. एकच काम असतं. तसं नव्हतं. प्रत्येकाला हे करायचं. पण पहिले आपलं हे काम. हॉस्पिटल सांभाळताना अनेक सेलिब्रिटी म्हणजे आनंद म्हणून हे इतकंच मोठं माहिती आहे आपल्या सगळ्यांना की इतकं मोठी संस्था आहे, जगप्रसिद्ध. अनेक आर्टिस्ट आलेले आहेत आणि असं सेलिब्रिटी नाना पाटेकरांसारखे आणि इतर पण प्रभाकर पणशीकर, पु ल देशपांडे असतील, जितेंद्र पिशेकी असतील, अनेक गायक आले, कथावंत आले, अशा निर्मिती सावंत, अनेक सेलिब्रिटी तुमच्या हॉस्पिटलला भेट देतात. त्या हॉस्पिटलकडे पाहताना त्यांचा दृष्टिकोन कसा असतो आणि अशी एखादी आठवण आहे काय एखाद्या सेलिब्रिटीने विशेष काहीतरी व्यक्त केलं? प्रत्येकाने आनंदाची स्वच्छता दवाखान्याची. कारण की लेप्रोसी म्हटलं की लोकांचं म्हणणं असं असतं की घाण, माश्या, वास, नाही का. आमचा दवाखाना तुम्ही जाऊन बघा, एवढं स्वच्छ असते 24 तास. फक्त राऊंडच्या वेळेस किंवा पाहुणे येणार म्हणून स्वच्छ नाही. 24 तास किंवा रात्री जाऊन बघा, स्वच्छ एकदम. काम करणारे लेप्रोसी पेशंटच आहे, त्यांना ट्रेन केलेलं आहे. तर ते स्वच्छता पाहून ते खूप खुश होतात. कारण प्रत्येकाने स्वच्छतेवरच आम्हाला 100 पैकी 100 मार्क दिलेले आहे. जसं तू विचारलं की कोणी तसे पुष्कळ लोक येतात. डॉक्टर बांटी आले होते, आमचे हेल्थ सेक्रेटरी होते त्या काळातले. मग नंतर मला वाटतं चीफ सेक्रेटरी वगैरे झाले होते. तर त्यांना दाखवलं मी दवाखाना की सर ये हॉस्पिटल आहे. ये कहाँ ले आए डॉक्टर साहब? मैं क्या ये दवाखाना है? क्या बात कर रहे हो? लेप्रोसी हॉस्पिटल है ये? क्या हेल्दी है क्या? नहीं सर लेप्रोसी. इतना साफ कैसा रखते हो? म्हटलं काम करणारे तेच लोक आहे सर. म्हटलं कुछ लोग इस काम करतात. अरे हमारी सरकारी इसमें तो चले, इतना हम सरकारी पगार देते तो भी स्वच्छता नहीं रहती बोले. तर तो एक त्याचा एक रिमार्क होता. सरांनी तुम्ही नक्कीच आनंदवनात या अतिशय क्लीन आणि स्वच्छ हॉस्पिटल ठेवलेलं आहे. वाटत नाही ते सरकारी हॉस्पिटल. ते डॉक्टर म्हणतात की यांचं हॉस्पिटल जाऊन पहा. स्टाफ ते पाहायला येतात आणि अनेक आमच्याकडे नर्सिंगचे वर्धेचे आहे आणि नागपूर आणि अनेक लोकांचे या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत ते अवश्य ते हॉस्पिटल पाहायला येतात. अभ्यासाचा भाग म्हणून पाहायला येतात आणि त्यांच्याकडे राहून बरंच मार्गदर्शन. इथल्या पण मेडिकल कॉलेजचे मुलं त्यांच्याकडे येतात चंद्रपूरचे की त्यांचा गायडन्स घ्यायला. तर ही खूप मोठी जमेची बाजू आहे की समाजासाठी पण आपण काहीतरी म्हणजे आनंदासाठी लेप्रोसीसाठी करतोय पण समाजासाठी पण काहीतरी आपण काम करतोय. हा एक मोठा भाग झाला. त्यानंतर एक विचारायचं झालं तर तुम्ही डॉक्टर झाला नसता तर तुम्हाला काय व्हायला आवडलं असतं? मी डॉक्टर झालो नसतो तो वकील. कारण की आमच्या घरी 4 वकील आहेत. मीच डॉक्टर झालो. तर तो ऑप्शन होता. आणि वेटरनरीमध्ये अप्लाय केलं होतं, तेही झालं होतं. नागपूर वेटरनरी कॉलेजचंच मला मिळालं होतं. तर ते 2 ऑप्शन होते माझ्याकडे, वकालत किंवा मग वेटरनरी. पण हे आलं तर मग घरच्या लोकांनी सांगितलं नाही हेच जॉईन कर. मग इकडे आलो. तुमचं स्वतःचं ध्येय काही ठरवलेलं आहे, उद्दिष्ट की आपल्याला हे अचीव करायचं आहे आपल्याला? आता 77 वर्ष आयुष्याची झालेली आहे पण अजूनही काहीतरी एक संकल्प तुम्ही केला आहे का? एक ध्येय उद्दिष्ट ठरवलेलं आहे की ते मला अचीव करायचं आहे. तर असं काही उद्दिष्ट आहे तुमचं आत्ता याच्या पुढच्या आयुष्यामध्ये? पुढचं आयुष्य म्हणजे जर आपल्या हेल्थने साथ दिली तर शेवटपर्यंत सेवा करायची माझी इच्छा आहे. नाही का? माणूस फिट राहायला पाहिजे. पण आनंद मनात आतापर्यंत 78 लागलं
आता सगळे काय ते गडू सर 72, काका 86. इथे लॉंगिव्हिटी आहे कारण की रेग्युलर लाईफ आहे, स्वच्छ वातावरण आहे. तर ती एक इच्छा आहे की शेवटपर्यंत करत राहायचं जेवढं होईल तेवढं आपण, की जे आपण ध्येय ज्याच्याकरता आपण आलो इथे ते सोडायचं नाही. ती एक इच्छा आहे. आणि जेवढं आपल्या याने घडेल, नंतर नंतर रिस्ट्रिक्शन येतील एजच्या, पण जेवढं घडेल तेवढं करत राहायचं, ते चालू ठेवायचं. त्याच्यामुळे काय असते, म्हातारपणी माणूस थोडी ॲक्टिव्हिटी होते, मेंटली फिजिकली फिट असतो. ते सर्व करत राहायचं. बाबांनी थांबवला ना सूर्यकली, थांबवली न धारा, अव्याहतपणे चालू ठेवायचं तसं त्यांनाही वाटतं. आणि निश्चितपणे उत्तम आरोग्य त्यांना लाभणारच आहे, कारण ते सक्षम आहे मनाने. मनाने थकला माणूस तर लवकर थकतो, पण मनामध्ये उर्मी असेल, बाबांकडे ती होती. त्यांच्याच त्यांचा जो विचार आहे तो पूर्णपणे आत्मसात केलेला आहे, त्यामुळे त्यांना तसं वाटतं. त्यानंतर एक माणूस म्हटलं जन्म घेतला की प्रत्येकाला सुख दुःख लागूनच आली. तुमच्या आयुष्यामधला सर्वात दुःखाचा क्षण आणि सर्वात आनंदाचा क्षण असा कुठला आहे?